कशासाठी प्राप्त करायचे महाराज सद्गुरूचे चरण का बळकट धरायचे आहे त्याला कारण आहे. जर जीव संसारात राहतो आणि संसारात राहत असताना सुखाची प्राप्ती सुखाची अभिलाषा करून जीवन जगत असतो, ते सुख शोधत असतो, ते सुख संतांच्या चरणावर आहे. त्यासाठी आम्हाला संतांचे चरण प्राप्त करावे लागतात, त्यांचे चरण प्राप्त धरावे लागतात. कारण काय संतांच्या चरणामध्ये सुख का प्राप्त होतं. वैरागी मूर्ती शिवसंत लक्ष्मण सांगतात की सद्गुरूंच्या चरणावर याच्यासाठी जायचं आहे की त्या ठिकाणी समाधान आहे. आम्हा सुख दिसे संताची पायी संतते अक्षय समाधान. कारण ते अक्षय वृत्तीनं समाधानात आहे. समाधानात ज्या ठिकाणी आहे महाराज त्या ठिकाणी सुख आहे. एक वेळेस आमचे कीर्तनकार घर बांधत होते आणि खकी गुरुजी आणि आम्ही दोघं जण गेलो त्यांच्या घरी. माझा पट्टाभिषेक झाला नव्हता आणि पट्टाभिषेक झाल्याच्या व्हायच्या अगोदर मी आणि खकी गुरुजी आम्ही दोघं जण एक वेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो. नाव सांगू का? आमचे नागेश स्वामी कुरुंदवाडीकर. त्यांनी घर बांधत होते आणि घर बांधत असताना अगदी आम्ही घरात बांधकाम कसं चालू आहे सर आम्ही घरी घ्यावी म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. आणि घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी नागेश स्वामी आम्हाला दाखवली, खालची रूम दाखवली, त्यांचं किचन दाखवलं, वर बेडरूम दाखवली, पूजा घर दाखवलं आणि तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेले आणि सांगितलं की आता इथे सुद्धा एक रूम करायची इच्छा आहे. खाकी गुरुजी हसले आणि खाकी गुरुजींनी सांगितलं की एक सांगू का? नागेश महाराज म्हणजे सांगा. नागेश महाराज म्हणजे बा अण्णा एक इच्छा निर्माण आहे म्हणजे की घरावर नाव काय टाकू. खाकी गुरुजी सांगितलं तर समाधान टाकलं तर सगळ्या गोष्टी साध्य होतात म्हणे. शिवाय समाधानता असेल तर सुख आहे आणि सुख कुठं सापडतं ते सद्गुरूच्या चरणावर काय ते समाधान वृत्तीचे मजगा भरवसा पाया धावो, पाया धावो. मजगा भरवसा पाया धावो, पाया धावो. मजगा भरवसा पाया धावो, पाया बघा कोणावर भरोसा ठेवायला पाहिजे. आम्ही नाही त्याच्यावर संसार ठेवतो, आम्ही नाही त्याच्यावर भरोसा ठेवतो महाराज. ज्याच्यावर ठेवायचं त्याच्यावर ठेवत नाहीये आणि नाही त्याच्यावर ठेवतो भरोसा. म्हणून आमचं सगळं गणितच बसलं जातं, सगळं गणित उलट होतं. आणि आम्ही सद्गुरूंच्या चरणावर भरोसा ठेवला महाराज त्या ठिकाणी समाधान आहे, त्या ठिकाणी सुख आहे. पण आम्हा सुख दिसे संताची पायी संतते अक्षयी समाधानी समाधान वृत्ती आहे. त्यासाठी आम्हाला सद्गुरूचे चरण प्राप्त करायचे आहेत. तेव्हा सद्गुरूचे चरण प्राप्त झाले महाराज त्याला बळकट धरून ठेवायचे आहेत, त्याला सोडायचं नाही. सोडलं की आपला कार्यक्रम होतो. एखादा व्यक्ती विहिरीमध्ये उतरला त्याला पोहणत नसेल आणि त्या ठिकाणी त्याला वर जर निघायचं असेल महाराज एखादी दोरी सोडली जाते आणि दोरी सोडली तर जर त्या व्यक्तीने त्या दोरीला धरला तर तो पाय वर निघू शकतो आणि जर त्याने जर दोरी सोडली तर येईल का वर? येणार नाही. बघा सद्गुरूंचे चरण हे तसेच आहेत. संसार रूपी सागरातून तरुण जायचं असेल तर आम्हाला सद्गुरूचे चरण प्राप्त करावे लागतात. सद्गुरूच्या चरणाला धरून आम्ही भेद करायला जाऊ शकतो, त्या विहिरीतून वर येऊ शकतो. आणि आम्हाला आता सद्गुरूचे चरण प्राप्त झाले, आता भीती निघून गेली. आता भीती निघून गेल्यानंतर काय होतं? तिसऱ्या चरणात सांगितलं आनंद झाला, आनंद झाला, आनंद झाला
झाला मज भारी साठवे ना हो अंतरी. बघा आनंद एवढा निर्माण झाला की या हृदयावरती आनंद साठवता पण येत नाही महाराज, एवढा आनंद निर्माण झालाय. कसा आनंद होता महाराज? बघा अभंगाचा तिसरं चरण असेल तर दुसऱ्या चरणापासून आपण पाहूयात की आता झालो मी निर्भय बळकट धरले गुरु पाय. सद्गुरूचे चरण प्राप्त केले, भीती निघून गेली, जीवनामध्ये आनंदच आनंद होते महाराज. किती आनंद झाला. आम्ही जीवन जगत असताना आनंदात जीवन जगतो को. आम्ही बघा आम्ही सगळे शेतकरी वर्ग आहोत आणि शेतकरी वर्गामध्ये महाराज कधी सुख येते कधी दुःख येते, कधी पाणी जास्त होते कधी पाणी कमी होते, कधी शेतामध्ये भरपूर धान्य होते कधी कमी धान्य होते. पण जीवनामधला आनंद महाराज सारखा कधी राहते का? पण आम्हाला सर्वांना जीवन आनंदात जगावं लागेल. आनंदामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणून सांगितलं की जीवन खूप कठीण आहे, जीवन जगणं खूप कठीण आहे, पण सगळ्या गोष्टी भगवंतांनी मार्ग मोकळे करून ठेवले आहेत. इंग्रजीमध्ये म्हणतात ना की लाईफ इज हार्ड बट नॉट इम्पॉसिबल. जीवन जगणं खूप अवघड आहे पण असे इम्पॉसिबल करून नाही, सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत महाराज. देवाने सगळ्या गोष्टी पॉसिबल करून ठेवलेल्या आहेत. आणि आम्ही एक जीवन कसं जगावं सांगितलं की आनंद आनंद जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद जीवनाचा सुगंधा परी सुगंधा परी दरवळा. की कसं जीवन जगलं पाहिजे माणसाने? आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवावा. बघा एखादा फुलाचा बाग असेल महाराज, एका डबीमध्ये झाकून ठेवतो, एखाद्या डब्यामध्ये दाबून ठेवतो, मला दबेल का? ते तसं दबत नाही महाराज. सगळीकडे ते सुगंध पुरवत राहतो, सुगंध दरवळत राहतो. मंदिरामध्ये एखादी अगरबत्ती लावली, कोणतरी एका कोपऱ्यात लावली असते, पण सगळं मंदिराला पावित्र्यता निर्माण करून देते महाराज. सगळीकडे सुगंध दरवळत राहतो. तद्वत मनुष्याचं तसंच आहे. आम्ही कर्म तर भगवंताच्या नामाचं करत राहिलो तर माझा जीवनाचा आणि आनंदाचा दरवळत राहतो. सांगते आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधासारखा दरवळला गेला पाहिजे म्हणून आम्हाला तसं जीवन जगावं लागेल. इतका आनंद निर्माण होतो महाराज. आनंद सांगितलं की आनंद किती आनंद हो, किती आनंद प्राप्त करावा लागेल. या हृदय रुपये गगनामध्ये साठवलं जाणार नाही एवढा आनंद प्राप्त करावा लागेल. सर्वांनी एकदा आपण भजन करूयात. हात वर करायचंय, मुखाने नाम आणि हाताने टाळे सर्वांनी वागायचे. हात वर करा सर्वांनी. शंकर उमाई सगळेजण ऐकायला आले, भगवंताच्या नावाला आले. तुम्हीच का नाम घेताय? यांना पण तर घेऊ देत ना. मी काय सांगितलं होतं? तुम्ही ऐकणार सगळे ऐकायला आलेत ना. मी काय सांगितलं होतं की हाताने टाळी मुखाने नाम. खरं खरं सांगायचं ना तर तिकडे महादेव आणि इकडे आम्ही सगळेजण आहे पाहणारे. ज्यांनी ज्यांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी होते त्यांनी हात वर करा बरं. मी सगळ्यांना पाहिले, काळजी करू नका. आता खाली गेले हात बघा. बघा भगवंताच्या प्राणात आल्याच्या नंतर भगवंताचं नाम प्रेमाने घेतल्याच गेलं पाहिजे. ज्याच्या वेळेस नामाचा उच्चार होतो त्यावेळेस आम्ही घेतले गेले पाहिजे. महाराज सर्वांनी हात वर करा. सगळ्यांनी हात, ज्याला ज्याला हात त्याने हात वर करा, ज्याला हाताला त्याला हात खाली ठेवा. हात असले तर हात वर करा. आणि आता मी म्हणतो तोपर्यंत आता रात्रभर हात असे वर ठेवा. हात वर म्हणजे वर, खाली कोणीच करायचं नाही. फक्त पकवाचे हात खाली असले तर ठीक ना. माझा कार्यक्रम होता आहे. थोडा विकू ठेवा, हात वर करायचा आहे. आणि इथंच भगवंताच्या नावाची टाळी वाजवायची आहे. तर इथं नाही टाळी वाजवली तर मला माहित नाही कुठं वाजवावं लागेल आणखी. आणि ना आम्ही सर्वांनी इथं टाळी वाजवायची आहे आणि भगवंताचं नाम मुखात घ्यायचं आहे. माझ्या मागचं म्हणायचं आहे शिव माझा 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 माझा
भगवंत नाम जोरात घेत नाहीये. माईकचा आवाज येतोय, पण माईकचा जर आम्ही आता आवाज पाहिला तर मला वाटतं आवाज सुद्धा कमी आहे. आता मागे पुरुष मंडळी बसलेली आहे आणि सगळे समोर महिला मंडळ आहे. आता आपण पाहूया की पुरुष मंडळीचा आवाज जास्त येते का महिला मंडळीचा आवाज जास्त येते. आता महिला मंडळीने हात वर करू नका आणि म्हणू नका, फक्त पुरुष मंडळीने हात वर करा. पुरुष मंडळ आता बघून महिला मंडळाचा आवाज जास्त येते का पुरुष मंडळीचा आवाज जास्त येतो. म्हणजे मला म्हणायचं आहे आज जेवायला गेलं नाही. चला पुरुष मंडळ हात खाली करा. आता आमच्या महिला मंडळाचा आवाज बघा. याला म्हणतात आदिमाया शक्ती. ज्याची ताकद निर्माण होती तिला आदिमाया शक्ती म्हणत असते. हात वर करा माया. आता तुम्ही माझ्या मागे म्हणत आहे तुम्ही मला माझ्या मागे शिव माता देव माता मी शिवाचा. शिव माता देव माता मी शिवाचा. याचा आवाज कसा येतो माहितीये का? याचा आवाज कसा माहितीये का? भात आणून दे वरणा आणून दे कोणी. देवाचं नाव माझ्या मुखानं कधी येणार नाही. त्याला नाव काय म्हणतात बघा. भगवान तुला मी पहिले सांगितले प्रमाणे घ्यावं लागेल. चला आता सर्वांनी हात वर करा. एकदा सर्वांनी एकदा हात वर करा आणि सर्वांनी मत करायचं. हात वर करा. शिव माझा 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 माझा
आज छान टाळ्या वाजल्या जातील. अभंगाचं पूर्वार्ध संपल्याने उत्तरार्धाचा फक्त एकच चरण बाकी आहे. काय होतं आपलं की आनंद झाला माझा भारी साठा वेना हो अंतरे. नामाचा आनंद इतका प्रचंड आहे. महाराज मला सांगा हो, कोणाकोणाला आनंद आला त्याने हातवर करा बरं. मी काय म्हणलंय, झालाय का? कोणाकोणाला आनंद आला नाही अशा हातवर करा म्हटलं. आनंद झालाय का सर्वांना? हा. शिवहास मी सांगत होतो बघा, शब्दाकडे माणसाचं लक्ष असलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही लक्ष शब्दाकडे देणार नाही तोपर्यंत आम्हाला काही समजणार नाही. मी सांगत होतो की आनंद कोणाला आला नाही अशा हातवर करा, तर काही जण केले. पण आता मला सांगा, आनंद कोणाकोणाला आला त्याने हातवर करा बरं. आता सर्वांना आला, बाकीच्या पुरुष मंडळाला आला नाही काही. दादा पुढच्या वर्षी आनंद घ्या, उठला सुटलेला. बघा, आनंद झाला म्हणजे फारी साठा वेना हो अंतरी. जो आनंद निर्माण झाला होता महाराज, तो आनंद नामाचा आहे. आणि अशा नामाचा आनंद आम्हाला जीवनात प्राप्त करायचा असेल, तो आम्हाला सतत आठवायचा असेल, त्याला साठवायचं असेल. बघा, स आठवावा दोन गोष्टी सांगतात. दोन त्याच्यामध्ये एक साठवावा, स आठवावा. त्याला साठवा आणि त्याला परत आठवा, दोन गोष्टी मध्ये सांगितलं जातं. आणि ते नामाचा आनंद आम्हाला साठवायचा आहे, त्याला वर्षभर आठवायचं आहे. असा आनंद आम्हाला हृदयामध्ये आम्हाला जपून ठेवायचा आहे. तर बघा, बँकेमध्ये पैसा किती टाकतो मारत बसतो आणि आमच्या हृदयामध्ये किती आनंद साठवला तरी बसतो. पण संत म्हणतात की इतका आनंद निर्माण करता की साठवला नाही गेला पाहिजे. एवढा आनंद आम्हाला प्राप्त करता आला पाहिजे. आणि आम्हाला असा आनंद नामाचा प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल, शेवटच्या चरणात सांगितलं.
ते गायना असं वाटतं की शेवटचा दिवशी गोड व्हावा शब्द आहे ना, इतका गोड झाला बघायचा अभंगाचा. लक्ष्मण म्हणे गुरुकृपा ऐके झालो स्वस्वरूपा. अभंगाच्या शब्दामध्येच संतांनी बघा किती सुंदर मांडलेलं आहे. शब्दामध्ये सगळं आनंद ठेवलेला आहे.
स्वस्वरूपाची प्रचिती करून घ्यायची असेल तर आम्हाला काय करावं, सद्गुरूंची कृपा प्राप्त करावी लागेल. लक्ष्मी महाराज गेले, लक्ष्मी महाराज सांगतायत की लक्ष्मणामाने गुरु कृपा. ज्यावेळेस गुरु कृपा होते महाराज त्यावेळेस काय होते की आत्मस्वरूपाची प्रचिती होते, आत्मस्वरूपाची ओळख होते. आणि आत्मस्वरूपाची ओळख झाली म्हणजे सत्य काय असत्य कायची विवेक दृष्टी प्राप्त होते. त्यानंतर काय होतं, भगवंताची प्राप्ती होते. त्यानंतर काय होतं, नवे संत प्राप्त होऊन ते भगवंताला प्राप्त करून देतात. आणि भगवंत म्हणजे मोक्ष प्राप्ती. आत्मप्रचित झाली म्हणजे मोक्ष प्राप्ती. शिवार मोक्ष मोक्ष म्हणतो महाराज, मोक्ष दुसरं कोणतं नाहीये. इथंच मोक्ष आहे. स्वर्ग इथंच आहे आणि मोक्ष इथंच आहे. आणि आम्हाला स्वर्ग काय आहे आणि मोक्ष काय आहे नव्हे, स्वर्ग काय आहे नरक काय आहे हे दोन गोष्टी पाहू. माणसाला जे प्रश्न निर्माण झाला की स्वर्ग आणि नरक काय आहे. बघा, ज्याच्या मुखातून भगवंताचं नामच नाही याच्यासाठी मोठा नरक कोणता नाही महाराज. आणि भगवंताचं मुखातून नाम येते याच्या मोठा स्वर्ग कोणता नाहीये. कारण जे इथं आहे ते स्वर्गात पण नाहीये. म्हणून सांगतो की स्वर्गीच्या अमर इच्छित तेव्हा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. त्या मृत्यू लोका जन्मकासाठी त्या भगवंताच्या नामासाठी व्हावा. कारण संतांची प्राप्ती होते, सद्गुरूंची प्राप्ती होते, आत्मप्रचिती होते. आणि खऱ्या अर्थाने हे स्वर्ग आहे. भगवंत त्या ठिकाणी इथे येण्यासाठी तत्पर आहेत. आणि आम्ही या भूतलावर आलो, या भूतलावर येऊन भगवंताचे नामाचे चिंतन करत आम्ही स्वतःची आत्मप्रचिती या ठिकाणी आपण सर्वांनी करून घ्यायची आहे. पुण्य आणि पावन कृष्ण गावामध्ये अखंड शिवनाम सप्ताहामध्ये आजच्या या 5व्या दिवसाची सेवा, 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली होती. आणि याच्यामध्ये यथाशक्ती भगवंताने अशी बुद्धी प्राप्त करून दिली, सद्गुरूंनी आशीर्वाद दिला. त्या पद्धतीनं हा भगवान सोडण्याचा मी प्रयत्न केला. मला हसवता येत नाही कीर्तनामध्ये. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, माझ्या कीर्तनात झोपीतच पण लोक, एवढं मात्र नक्की आहे. आणि म्हणून कारण कीर्तनाचे 3 प्रकार झाले, गायनातले कीर्तन, हसवण्याचे कीर्तन आणि तत्वज्ञानाचे कीर्तन. आज लोकांना काही जणांना हसवण्याचं आवडते, कोणाला जास्त गायन केलेलं आवडते आणि काही जणांना तत्वज्ञान सांगितलेलं आवडते. आता मला याच्यातला कोणता आहे ते मला माहित नाही. मी जसं येईल तसं करायचा प्रयत्न करतो. म्हणून सद्गुरूंनी जसं आशीर्वाद प्राप्त करून दिला, बुद्धी दिली, तसं मी अभंग सोडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि आपण सर्वांनी श्रवण केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी मंगलाशीर्वाद देतो, धन्यवाद देतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी, या कीर्तनासाठी आलेले आमचे गुरु काका असतात, अगदी संप्रदायामध्ये शिवकीर्तन करतात. त्याचबरोबर आमचे काशीनाथ स्वामी असतात, भोसकर गुरुजी आणि काशीनाथ स्वामी असतात. त्याचबरोबर आमच्याबद्दल मंगेश अप्पा. आणि मला गायन येत नाही, वादन येत नाही महाराज. आणि सर्व गायक लोकांनी साथ दिली. आमचे सकाराम महाराज असतात, जनार्दन भाऊ असतात, सर्व मंडळी असते, यांनी सर्वांनी साथ दिली. मला कुठला सूर नाही, मला कुठला तालही नाही. आणि सूर जर नसेल महाराज तर मी काही असुर नाही आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून जसं येईल तसं भगवंत जसं देतात तसं मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सुंदर झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणावर समर्पण करतो व माझ्या मनाला या ठिकाणी विरामतो. माऊली माऊली जय साम जय जय